आपण पाहत आहात वंदे मातरम न्यूज। डॉक्टर अप्पासाहेब उर्फ सारे पाटील जयसिंगपूर उदगाव सहकारी बँकेची 66वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न। उदगाव बँकेला अहवाल सालात 2,34,00,000चा नफा झाला आहे। आर्थिक वर्षात बँकेच्या सभासदांना 10% डिव्हिडंड देत आहे। बँकेचे भविष्यात असणारे शेड्यूल दर्जाचे उद्दिष्ट पूर्ततेसाठी बँक वाटचाल करीत आहे। येणाऱ्या काळात बँक लवकरच शेड्यूल दर्जा प्राप्त करेल असा विश्वास चेअरमन सुरेश पाटील यांनी व्यक्त केला। जयसिंगपूर येथे डॉक्टर अप्पासाहेब उर्फ सारे पाटील जयसिंगपूर उदगाव सहकारी बँकेची 66वी वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवार दी मर्चंट असोसिएशन हॉलमध्ये संपन्न झाले। प्रथम बँकेचे संस्थापक स्वर्गीय सारे पाटील यांच्या प्रतिमेचे फोटोपूजन करण्यात आले। स्वागत कार्यकारी संचालक जनार्दन बोटे यांनी करून नोटीस वाचन केले। त्यास सभासदांनी सर्व विषय समजून घेऊन एकमताने सर्व विषयास मंजुरी दिली। यावेळी दत्तसमूहाचे अध्यक्ष गणपतराव पाटील म्हणाले, सध्या बँकिंग क्षेत्रात वेगवेगळे बदल होत आहे, त्यामुळे उदगाव बँकेला शेड्यूल दर्जा गरजेचा आहे। लवकरच उद्दिष्ट पूर्ततेसाठी बँक प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले। यावेळी तज्ज्ञ संचालक शंकर मांगलेकर यांनी मनोगत व्यक्त केले। यावेळी संचालक महेंद्र बागे, अप्पासाहेब नरोटे, शिवाजी पोळ, शरद गोदडे, दिलीप पाटील, रमेश पाटील, अप्पासाहेब बोरगावे, मेघा पाटील, सुनील मुळे, अशोक कोळेकर, श्रेणी कुडचे, ॲडव्होकेट सर्जेराव घोरपडे, दादासो पाटील, विश्राम कोळी, हसन देसाई यांच्यासह संचालक सभासद उपस्थित होते। आभार शिवाजी पोळ यांनी केले। वंदे मातरम न्यूजसाठी विवेक कांबळे। आपली बँक कुठल्या परिस्थितीत आहे, किती कुठपर्यंत आहे हे सर्व आम्हाला मांगलेकर साहेबांनी सांगितलेले आहे। पण या बँकेत जे आधुनिकता आणली पाहिजे ते आणण्याच्या दिशेने आमचे सातत्याने प्रयत्न आहे। आधुनिकता खास धरून ही बँक पुढे नेण्याच्या दिशेने आमचे प्रयत्न असणार आहेत। आमची बँक 2 वर्षात 1,000 कोटीच्या टप्पा पार करण्याच्या आमच्या काम करणारे अधिकारी असतील, कर्मचारी असतील, अत्यंत जिव्हाळीनं आणि चिकाटीनं ही बँक वाढीसाठी प्रयत्न करतात। मगाशी घोरपडे साहेब बोलता बोलले की तुम्ही क्षारपट जमीन मुक्त करण्याचे प्रयत्न करताय, पण ही कायमस्वरूपी मुक्त होण्यासाठी काय करताय? तर मी घोरपडे साहेब सांगतो, दत्त कारखान्याच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक भागामध्ये चर्चासत्र घेऊन त्यांना आम्ही पाण्याचं नियोजन करण्यासाठी सांगतोय, खताचं नियोजन करण्यासाठी सांगतोय, मातीचं परीक्षण करून घ्या, पाण्याचं परीक्षण करून घ्या, पानं असणाऱ्यांचे परीक्षण करून घ्या आणि त्या अनुषंगाने खत घालण्याच्या दिशेने तुम्ही प्रयत्न करा। आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आम्ही सांगत असो तर तुमच्या जमिनीतला सेंद्रीकरण अत्यंत चांगल्या पद्धतीने 1% जेवढा तुम्ही कराल तेवढा तुमची जमीन नापीक होणार नाही, क्षार पडणार नाही। या सर्व गोष्टी करण्यासाठी आम्ही सातत्यानं प्रत्येक गावात मेळावा घेऊन त्या दिशेने मार्गदर्शन देण्याचा प्रयत्न करतोय। आणि या माझ्या खात्रीनं इथून पुढे शेतकरी त्या पद्धतीचा विचार करून काम करण्याची दृष्टी ठेवतील। त्याचप्रमाणे आपण ड्रीपचं शेतकऱ्यांना ड्रीप वापरावं असं देखील सांगतोय आणि ड्रीप वापरल्यानंतर पाण्याचं नियोजन होईल, खताचं नियोजन होईल। हे सगळ्या अंगाने मार्गदर्शन देण्याचं काम आम्ही सातत्यानं फॅक्टरीच्या माध्यमातून करतोय। मग असे आमचे अशोक कोळेकर। अशाच ताज्या घडामोडी आणि बातमीसाठी वंदे मातरम न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।